आहे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे संचालक विजय शिवाजी घुमरे यांच्या घरी। तर त्यांनी आपल्या शेतीमध्ये मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे। तर त्यांना मल्टीप्लायर वापरून काय अनुभव आले हे आपण त्यांच्या तोंडून ऐकूया। नमस्कार शेतकरी बांधवांनो, नुकतेच आता हे मल्टीप्लायर ग्रुपचे लोक आपल्याकडे आलेले प्रतिक्रिया घेण्यासाठी की त्यांचं जे प्रोडक्ट वापरल्यानंतर त्याच्यातून आपल्याला काय अनुभव आले। तर सर्वप्रथम मी शिंदे साहेबांचे आभार मानतो मल्टीप्लायर ग्रुपच्या तर्फे की त्यांनी आम्हाला याचा सुरुवातीला सॅम्पल दिला होता याच्यामध्ये खरीप सीझनला, आणि त्याच्यानंतर आम्ही रब्बीला त्याच्यानंतर आम्ही रब्बीला सुमारे 5.5 ते 6 किलो खरेदी केलं। आणि आमचे हे जे कांदे आहे आता तुमच्या समोर, तर हे कांद्यांचं सांगण्याचं तात्पर्य असं की आता ह्यापूर्वी म्हणजे मी बऱ्याच दिवसाच आम्ही कांदे शेती करतोय। ह्या वर्षी थोडंसं आमचं रोप खराब असल्यामुळं कमी लागवड झाली। तर ह्या कांद्यांमध्ये मला एक दिसून आलं यावर्षी प्रामुख्याने की मल्टीप्लायर वापरल्यानंतर कांद्याची जी प्रत आहे, म्हणजे त्याची जी साईज, प्रत म्हणल्यापेक्षा ती साईज प्रामुख्याने ह्यापूर्वी आम्ही रेग्युलर जे कांदे करत होतो त्याच्यापेक्षा ती मोठी झाली। आणि दुसरी गोष्ट, कांद्यांचं जे शायनिंग आहे, शायनिंगमध्ये सुद्धा फरक वाटतोय मला, कारण की हेच कांदे जिथं मल्टीप्लायर वापरलेलं नाहीये, म्हणजे जो कंट्रोल प्लॉट आहे आणि तेच बी जिथं मल्टीप्लायर वापरलेलं आहे, तर या दोघांमध्ये मला फरक जाणवला। आणि याच्यात गोलटी कांदा जो असतो छोट्यामधला असा, याच्यापेक्षा जे छोटे कांदे म्हणजे गोलटी कांदा ज्याला म्हणतो त्याचं फारच प्रमाण कमी निघालेलं आहे। तर माझी सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की मी म्हटलो म्हणून तुम्ही डायरेक्ट मल्टीप्लायर घ्या किंवा वापरा असं नाहीये। मी एक जबाबदार पदावर आहे आज द्राक्ष बागायतदार संघात। तर माझी एक विनंती आहे, तुम्हाला शंका असेल तर सुरुवातीला तुम्ही याचा एक साधारण किलो, 2 किलो किंवा अर्धा किलो घेऊन कंपनीच्या माणसांकडनं त्याचा फॉलोअप ठेवून आणि त्याचा वापर करा, बघा फरक, आणि मग तुम्ही वापरा, कारण की ते मला जाणवलं म्हणून मी ते